अहिल्यानगर शहरातील मावा व सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर गुन्हा शाखेची कारवाई। आरोपीकडून 2,84,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेला जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हा शाखा तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे, शाहिद शेख, विजय ठोंबरे, रवींद्र घुंगासे अशांचे पथक तयार करून अहिल्यानगर शहरात अवैध व्यवसायांची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले। अहिल्यानगर शहरातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे विनोद मुर्तुडकर हा कोंडाया मामा चौकातील नवनाथ पान स्टॉल येथे तसेच त्याच्या पाठीमागील बाजूस सुगंधित तंबाखू व सुपारीपासून इलेक्ट्रिक मशीनवर मावा तयार करून विकत आहे। पथकाने पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता नवनाथ पान स्टॉलच्या पाठीमागे एक इसम हा इलेक्ट्रिक मशीनवर मावा तयार करताना मिळून आला, परंतु पोलीस पथकाची चाहूल लागताच तो मागील बाजूस पळून गेला। पथकाने घटना ठिकाणावरून 2,84,920 रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यात इलेक्ट्रिक मशीन व मोटार, 5 किलो सुगंधित मावा, 10 किलो सुगंधित तंबाखू, 70 किलो कापलेली सुपारी, रत्न सुगंधित तंबाखू, 10 किलो ज्योती चुना व एक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पथकाने घटना ठिकाणी विचारपूस केली असता जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा विनोद मुर्तुडकर याचा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विरुद्ध तोपखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 720/2025 BNS 2023 चे कलम 123, 223, 274, 275 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास तोपखाना पोलीस स्टेशन हे करत आहेत।